हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवंतकर सर. मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी आपण 15 दिवसीय इंग्रजी व्याकरणाची रिव्हिजन बॅच ठेवत आहोत. ही रिव्हिजन बॅच येत्या 1 सप्टेंबरपासून रोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. या बॅचमध्ये लक्षात ठेवायचं एक्झाम ओरिएंटेड टीचिंग आहे. या बॅचमध्ये वर्कशीटच्या माध्यमातून आपण सराव करणार आहोत. सोबतच व्होकॅब्युलरीवरतीसुद्धा फोकस करणार आहोत. तर लक्षात ठेवा, 15 दिवसीय रिव्हिजन बॅच येत्या 1 सप्टेंबरपासून रोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. मात्र ऑफलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी करणं बंधनकारक आहे. तर ही रील सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू. हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवंतकर सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बोर्डवरती मित्रांनो तुम्हाला लेक्चर उघडल्याबरोबर बोर्डवरती इथे ॲड क्वेश्चन टॅग नावाचा टॉपिक दिसत असेल, जो की अतिशय सोपा आणि सहज मार्क्स देऊन जाणारा आहे. परंतु जसं म्हटलं जातं की जितक्या गोष्टी सोप्या आहेत तिथं मॅक्सिमम चुका होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे का? कारण मोठ्या चुका जनरल लवकर लक्षात येतात किंवा मोठ्या चुका किंवा आपण ज्याला म्हणतो की अवघड भाग आहे त्यावरती आपण जास्त लक्ष दिलेलं असतं. त्यामुळे तो आपल्याला भाग चुका करण्यास सोपा जातो. म्हणजे चुका तिथं होत नाही. क्वेश्चन टॅग मध्ये जितकं सोपं वाटतं तिथं कधी कधी एखादा प्रश्न सोपा वाटतो आणि तिथं आपण सहज चूक करून बसतो. म्हणून जरी हा टॉपिक सोपा असला तरी आपल्याला हा शिकणं गरजेचा आहे. क्वेश्चन टॅगचा मूळ अर्थ असतो तो की एखादा प्रश्न तयार करणं किंवा प्रश्न जोडणं. बोलीभाषेत आता मराठी व्याकरणात क्वेश्चन टॅग हा टॉपिकच नाहीये, पण बोलीभाषेत आपण क्वेश्चन टॅग बऱ्यापैकी वापरतो. कसं बघा, आता समजा असं वाक्य बोलू मराठीमध्ये, काल तुला मी बोलवले होते. सर म्हणले विद्यार्थ्याला, काल तुला मी बोलवले होते वर्गात. मग प्रश्न, नव्हते का बोलवले? मग सर ज्यावेळेस अशी चिडून म्हणतात ना, नव्हतं का बोलवलं तुला? मग त्या झाला क्वेश्चन टॅग. ऐका, किंवा नवरा बायकोवर ओरडला, तुला मी 5 वेळा सांगितलं होतं मला सकाळी सकाळी चहा दे. नव्हतं का सांगितलं? मग हा नव्हतं का सांगितलं झाला क्वेश्चन टॅग आहे ना. मग बायको पण म्हणते नवऱ्याला, तुम्हाला 15 दिवसापासून मी बोंबलू बोंबलू सांगत होते की मला शॉपिंगला जायचं आहे. किती वेळा सांगितलं होतं तुम्हाला मी? नव्हतं का सांगितलं? हा तिचं त्यांचं जे उत्तर आहे ना, नव्हतं का सांगितलं, हा झाला क्वेश्चन टॅग. म्हणजे थोडक्यात एखाद्या विधानाला तुम्ही प्रश्नाच्या रूपात मांडणं, पण प्रश्नाच्या रूपात मांडताना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये किंवा शॉर्ट प्रश्नामध्ये मांडणं, त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. मग याची काही खासियत आहे बघा. या क्वेश्चन टॅगची काय खासियत आहे की तुम्ही जर विधान होकारते बोलले तर तुमचा क्वेश्चन टॅग नकारार्थी राहतो. आणि जर तुम्ही विधानच नकारमध्ये बोलले तर तुमचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. उदाहरण बघा, मी शिक्षक आहे. मग क्वेश्चन टॅग झाला नाही का मी? नाही का मी झाला. किंवा मी आतंकवादी नाही म्हणलो मी. मग क्वेश्चन टॅग आहे का मी? मग क्वेश्चन टॅग करताना वाक्य होकारचं नकार असणं आणि नकारचं होकार होणं, या दोन गोष्टी मात्र बारकाईने लक्षात ठेवायच्या आहेत. पण आता इंग्रजीतला क्वेश्चन टॅग कसा करतात हे पाहण्यासाठी आपण पाहूया काही याची सुंदरशी व्याख्या की क्वेश्चन टॅग म्हणायचं कशाला. की प्रत्येक वाक्याच्या शेवटी बघा, वाटलंच आपण मराठीत लिहून घेऊया. मराठीत आपण याच्यासाठी एक ओळ लिहून घेवा. पहा काय ओळ लिहून घेतो बघा, मराठीतच सांगतो. एखादं वाक्य आपण विधान लिहितो बघा, प्रत्येक विधानाच्या शेवटी एक छोटासा प्रश्न, लय मोठा नसावा, एक छोटासा, बरोबर आहे, छोटासा नन्नासा म्हणू नका, पण एक छोटासा प्रश्न पडलेला असतो. आता पडलेला म्हणा उचलायचं नाही, मग त्याला पडलेला असतो. कोणतंही विधान लिहा तुम्ही, बरोबर. प्रत्येक विधानाच्या शेवटी एक छोटासा प्रश्न पडलेला असतो. तो शोधून लिहिणे म्हणजे क्वेश्चन टॅग. तो शोधून लिहिणे म्हणजे क्वेश्चन टॅग होय. तो काय करायचा, आपल्याला शोधायचा आणि लिहायचा. तो शोधून लिहिणे म्हणजे क्वेश्चन टॅग होय. इतकं सोपं आहे ते, म्हणजे क्वेश्चन टॅग होय, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. क्वेश्चन टॅग करताना काही छोट्याशा गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. त्या गोष्टी काय आहेत ते सांगतो बघा. कोणतंही वाक्य जर बोललो आपण तर क्वेश्चन टॅग काय असा होतो, तर काही उदाहरणं तुमच्या समोर मांडतो, पहा लक्षात ठेवायचं. आता लेखी परीक्षा जर आल्या पुढं, आता जसं की राज्य सेवेचा पॅटर्न बदललाय, लेखी परीक्षा आलेल्या आहेत, बरोबर आहे.
किंवा लेखी परीक्षा काही त्याच्यामध्ये चेंज होतात एक्झाम मध्ये. जर इन केस आपल्याला लेखी परीक्षेत लिहायचा असला क्वेश्चन टॅग, तर लेखी परीक्षेत लिहिताना कसा असावा, टिक मार्कच्या परीक्षेत किंवा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये फक्त मूळ टॅग तिथं शोधायचा, बाकी काही डोकं लावायचं नाही. पण काही लेखी परीक्षा जर आल्या तर टॅग कसा जोडावा बघा. पहिली गोष्ट काय असली पाहिजे बघा, तुमचं वाक्य जशास तसं असलं पाहिजे. वाक्यात जशास तसे, वाक्यात बदल करण्याचा अधिकार नाही. वाक्यात जसे तसे लिहून स्वल्पविराम असलं पाहिजे. वाक्यात जशास तसे लिहून स्वल्पविराम, हे लक्षात ठेवायचं. वाक्य काय करायचं, जसं तसं लिहायचं आणि स्वल्पविराम असला पाहिजे. बरोबर, वाक्यात जशास तसे लिहून स्वल्पविराम द्यावा. साधी साधी गोष्ट सांगतो एकदम. दुसरी एक गोष्टी करायचं तुम्हाला, काळानुसार पहा, टू बी, टू हॅव, टू डू चे क्रियापद वापरायचे, चे क्रियापद घ्यावे. एक एक मुद्दा सांगतो, बरोबर आहे. काय करायचं, काळानुसार टू बी, टू हॅव, टू डू चे क्रियापद घ्यायचं, लक्षात ठेवायचं. याचा आपण एक 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 मुद्दा. आता हा इतका सोपा भाग आहे, पण मी काय सांगितलं, जितका सोपा भाग तितक्या चुका जास्त होण्याची शक्यता आपली जास्त असते. मग क्वेश्चन टॅग कशाला माहिती झालं, वाक्य जसं लिहायचं, स्वल्पविराम द्यायचा, काळानुसार टू बीचं क्रियापद लिहायचं. यासाठी वाटलं सर आणखी काही मुद्दे तुमच्यासमोर मी मांडतो, बघा. आता तिसरा एक मुद्दा मांडतो तुमच्यासमोर, हे सगळ्यात महत्वाचं बघा. क्वेश्चन टॅग करताना वाक्य जर तुम्हाला होकारार्थी दिले, वाक्य काय दिलं, होकारार्थी, वाक्य होकारार्थी असल्यास, क्वेश्चन टॅग कसा करायचा, नकारार्थी. वाक्य होकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग नकारार्थी, व वाक्यच नकारार्थी दिलं तुम्हाला, वाक्य नकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. हे लक्षात ठेवायचे. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या, पण इकडे लक्ष नाही दिलं की मग आपली काशी होते. वाक्य होकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग नकारार्थी, व नकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचं. म्हणजे आता नकार लिहिताना मात्र हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, नॉट पूर्ण लिहायचा नाही. नकार ज्यावेळेस लिहायचं तुम्हाला, नकार लिहिताना नीट लक्षात ठेवायचं. नकार लिहिताना, आता शाळेतलं वाक्य आहे हे, नकार लिहिताना कसं लिहितात, NT असा लिहावा, पूर्ण नॉट लिहायचा नाही, असा लिहावा. कसा, NT. ठीक आहे. नकार लिहिताना NT असा क्वेश्चन टॅग लिहायचा, लक्षात. बाकी हा मुद्दा तुम्हाला काय ते कळलं आहे. अजून एक पॉईंट बघा, हे महत्वाचं पॉईंट आहे. वाक्याचा कर्ता आयुष्यभर कसा देऊ द्या, वाक्याचा कर्ता सर्वनामातच असला पाहिजे. वाक्याचा कर्ता सर्वनामात, आणि विशेष म्हणजे प्रथमा विभक्तीतच असला पाहिजे. प्रथमा विभक्तीत लिहायचा व प्रश्नचिन्ह द्यायचं. पहिली वेळेस तुम्हाला मी इथं नियमासारखं लिहून दिलेत गोष्टी, कारण हे सोपं आहे, चुका करू शकतात. बघा इकडं क्वेश्चन टॅग काय करायचा, प्रत्येक विधानात शेवटी एक छोटासा प्रश्न पडलेला असतो, तो शोधायचा आणि लिहायचा, म्हणजे क्वेश्चन टॅग करायचा. वाक्य जसे लिहून स्वल्पविराम द्या, काळानुसार टू बी, टू हॅव, टू डू ची क्रियापद घ्या. वाक्य होकार असल्यास नकार करा, नकार असल्यास होकार करा, मात्र नकार लिहिताना NT असा लिहा. वाक्याचा कर्ता सर्वनामात किंवा प्रथम विभक्तीत लिहून प्रश्नचिन्ह देऊन टाका. बरोबर आहे. आता कसं, साधारणपणे त्यासाठी मला एक उदाहरण घ्यावं लागेल, जेणेकरून मला हे उदाहरण तुम्हाला पटवून द्यावं लागेल. समजा इथं बघा, साधं उदाहरण घेतलो, राधा टेक्स दिस मेडिसिन.
असं वाक्य बघा, राधा टेक्स दिस मेडिसिन, राधा हे औषध घेते. जर तुम्हाला टिक मार्कची परीक्षा असेल तर फक्त पुढे उत्तराकडे बघणं गरजेचं आहे, ऑप्शन मध्ये काय दिले. पण जर तुम्हाला लिखाण करायचं असेल या क्वेश्चन टॅगचं तर काय केलं पाहिजे मी सांगितलं. तर पहिली गोष्ट आपल्याला वाक्य जशाच तसं लिहून काढावं लागणार आहे. वाक्य जशाच तसं लिहून काढावं लागणार आहे. मग जसं की मी आता इथं म्हणलं की वाक्य हे जसं लिहिणं गरजेचं आहे मला, मग जसं तसं वाक्य लिहिलं मी, बरोबर आहे, वाक्य जसं लिहिलं. आता पुढची क्रिया काय करायची जरा बघा. पुढची क्रिया करायची, वाक्य जशाच लिहून स्वल्पविराम द्यायचा आहे. स्वल्पविराम पहिलं देणं गरजेचं आहे. आता इथं स्वल्पविराम घ्या, स्वल्पविराम आला. आता पुढे काय सांगितलं त्याने, काळानुसार टू बी, टू हॅव, टू डू ची क्रियापदे वापरायची आपल्याला. आता राधा टेक्स म्हणल्यावर इथं काय टू बी येणार नाही, कारण राधा टेक्स मध्ये आम्ही जर येणार नाही, हॅव हॅज येणार नाही. मग टेक्स मध्ये टू डूच येईल, कारण टू डूच रूप घ्यावं लागेल. कारण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये आठवा आपला टेन्स, सिंपल प्रेझेंट मध्ये डू डज आपल्याला असतं आणि सिंपल पास्ट मध्ये डिड आपल्याला असतं. मग हा सिंपल प्रेझेंट दिलाय म्हणजे टू डूचं क्रियापद घ्यावं लागेल. सिंपल पास्ट दिला असता तर टू डूचं क्रियापद घ्यावं लागलं असतं डिड. पण हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे टेक्स म्हणून आपला, इथं घेताना आपल्याला काय करावं लागेल, टू डूचं डू डज रूप घ्यावं लागेल. आता डू घ्यायचं का डज, तर आपल्याला डज घ्यावं लागेल कारण एस सी एस प्रत्यय लागलाय. मग घेऊया याच्यातलं सहाय्यकारी क्रियापद सापडलं आपल्याला डज, बरोबर आहे. आता वाक्य हे कसं आहे, होकार का नकार आहे, होकार आहे. मग होकार असल्यास काय करायचं, वाक्य नकारार्थी, फक्त नकार करताना काय करायचं, एनटी लावायचा आहे. मग डजला लावा एनटी, डझंट, बरोबर, इतकं सोपं आहे. आणि डायरेक्ट वाक्याचं करता सर्वनामातल्या राधाचं सर्वनाम काय, शी, डझंट शी, आणि त्याला क्वेश्चन मार्क, संपलं, संपलं. इतकं सोपं आहे. किंवा आणखी एक वाक्य बघा, आणखी वाक्य बघा इथं, we do not sell our trees, आम्ही आमचे झाड विकत नाहीत. we do not sell our trees. आता काय करावं, पुन्हा एकदा वाक्य जसंच लिहा, सगळे धरा, कारण लेखी परीक्षा जर आली तर पुन्हा वाक्य लिहिणं गरजेचं असतं. मग वाक्य लेखी परीक्षेत आहे तर लेखी लिहा, पण हे वाक्य ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपण आता कॉमा देणार. आणि आता बघा याच्यात सहाय्यकारी क्रियापद कोणतं दिसतं, डायरेक्टच टू डूचं डू दिसतंय, मग घ्या डू. एनटी लावायची गरज आहे का, कारण दिलेलं वाक्य ऑलरेडी नकारार्थी असल्यामुळे एनटी लागणार नाही. मग डूला डूच, डायरेक्ट करता कोणता, वी, मग डू वी हा क्वेश्चन टॅग झाला, संपलं. इतकं सोपं आहे ते. खाली अजून बघा, अंजली अँड मीरा वेंट आउट, अंजली अँड मीरा वेंट आउट, अंजली मीरा बाहेर गेल्या. क्वेश्चन टॅग करायचा आहे, काय करावं लागेल, वाक्य जसंच लिहावं लागेल. हे बघा वाक्य जसं तसं लिहिलं, बरं, जसं तसं करून काय करायचं मला सांगितलं, कॉमा द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, कॉमा. मग हे बघा कॉमा. आता वाक्याचं सहाय्यकारी क्रिया बदलायचं आपल्याला, टू डू, टू बी, टू हॅवचं. मग इथं वेंट हे कोणतं रूप आहे रे, वेंट हा व्ही टू आहे. मग वेंट जर व्ही टू असेल तर याच्यातले टू डूची क्रियापद कोणते असतात, एकच असतं, कोणतं, डीड. कोणतं असतं, डीड. मग आता सहाय्यकारी क्रियापद घेतला आपण डीड. मग आता सहाय्यकारी क्रियापद डीड घेतल्यानंतर काय लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये होकार आहे का नकार आहे, होकार आहे. मग इथं काय लागेल आपल्याला, नकार, म्हणजे एनटी लावा लागेल, डिडंट. आता नेमकी डिडंट शी लिव का डिडंट दे लिव, तुमचा करता कसा आहे बघा, अंजली आणि मीरा असा अनेक वचनी करता आहे तुमचा, कारण ते दोघी जण आहेत. नुसती अंजली असती तर शी लिहिलं असतं, नुसती मीरा असती तर शी लिहिलं असतं. पण दोघं असल्यामुळं त्यांचं अनेक वचन सर्वनाम झालं दे. मग इथं लिहावं लागेल मला डिडंट दे, झाला क्वेश्चन टॅग. फक्त काळजी काय करा, कधी कधी परीक्षेत काय करतात, इथं असं देतात बघा ऑप्शन, डिडंट देम आणि क्वेश्चन मार्क देतात. येईल का बरोबर, कारण क्वेश्चन टॅग मध्ये जो करता लिहिला जातो तो नेहमी प्रथमा विभक्तीतच असतो, तो द्वितीय विभक्तीत असू शकत नाही. याचाच अर्थ हे डिडंट देम चालणार नाही. तसं इथं ते काय देऊ शकतात, ऑप्शन मध्ये काय देऊ शकतात, डू अस देऊ शकतात, तर डू अस चालणार नाही, तर डू अस चालणार नाही. मग क्वेश्चन टॅग करताना वाक्य जसं तसं असलं पाहिजे, स्वल्पविराम असलं पाहिजे. टू डू ची क्रियापदे, डू डज ची क्रियापदे घेणं गरजेचे आहेत. टू डू, टू बी, टू हॅव दिला असेल तर घ्या, नसेल तर काळानुसार सिंपल प्रेझेंट मध्ये डू डज घ्या, सिंपल पास्ट मध्ये डिड घ्या, बाकी जे पण क्रियापद दिसते तसंच घ्या. समजते,
होकार असलं तर नकार करा. फक्त नकार करताना काय लक्षात ठेवा, नॉट पूर्ण लिहायचा, एनटी लिहायचा. आणि एनटी लिहिल्याच्या नंतर जे क्वेश्चन मार्कच्या जवळ तुम्ही सर्वनाम लिहिणार आहात ते कधीही प्रथमा विभक्तीच असलं पाहिजे. मग आय का मी, आय. वी का अस, वी. दे का देम, दे. समजलं का? ठीक आहे. आता क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्यात, सांगतो. ठीक आहे. कोणत्या शब्दाचा क्वेश्चन टॅग कसा केला पाहिजे? जनरली मी होकारचा नकार लिहून देतो आणि त्यानंतर आपण क्वेश्चन टॅगला पुढे जाऊया. सोपा टॉपिक आहे, काही टेन्शन घेऊ नका. बिलकुल सोपा टॉपिक आहे, काही क्वेश्चन टॅग मध्ये अडचण करून घ्यायची गरज नाही. ते वाकडं फिकडं जाऊ शकतं, जाऊ दे, वाकडं जागायचं. धनाजीराव वाकडोजी, हे थोडंसं धनाजीराव वाकडोजी होऊ शकतात. ठीक आहे, धनाजीराव वाकडोजी. इथं बघा, कोणता व्हर्ब असावं, टेन्स म्हणा किंवा व्हर्ब असावं, कोणतं व्हर्ब असावं, मग त्याचा क्वेश्चन टॅग काय होईल? एकाच ह्याच्यात कन्फ्युजन होणं म्हणून इथं लिहितो कोणतं व्हर्ब असावं, मग त्याचा क्वेश्चन टॅग काय होईल? साधारणपणे मी होकारार्थी क्वेश्चन टॅग लिहून देतो तुम्हाला पोरांनो. समजा जर V1 असला, V1 पण हा यस प्रत्ययवाला असला, त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो माहिती का? डझंट. जर तुमचा V1च आहे पण विना प्रत्यय, मग त्याला काय लावलं नाही? प्रत्यय लावला नाही, तर तुमचा क्वेश्चन टॅग काय असतो माहिती का? डोंट. जर V1 yes लागला तर डझंट आहे आणि V1 वाला yes नाही लागला तर क्वेश्चन टॅग डोंट आहे. फक्त नकारात लिहून देतो, नकार आला तर फक्त एनटी लावू नका. ठीक आहे. पुढे बघा, जर तुमचा V2 असेल तर क्वेश्चन टॅग डायरेक्ट डिडंट. बरोबर. जर एम असेल तर क्वेश्चन टॅग तुमचा आरंट. इज असेल तर क्वेश्चन टॅग इजंट. वॉज असेल तर क्वेश्चन टॅग वॉजंट. वेअर असेल तर क्वेश्चन टॅग वेअरंट. बरोबर आहे. हॅव प्लस V3 असेल तर क्वेश्चन टॅग हॅवंट. पण जर हॅव कधी कधी एकटंच दिलं, आपल्याला हॅव एकटंच दिलं तर क्वेश्चन टॅग डोंट ला प्राधान्य द्या. डोंट नाही दिला तर मग हॅवंट होऊ शकतं, पण हॅव एकटं आलं तर मात्र डोंट लिहा. पहा, जर तुमच्या क्वेश्चन टॅग मध्ये हॅज प्लस V3 आलं, हॅज प्लस V3, तर क्वेश्चन टॅग हॅजंट लिहा. पण कधी कधी हॅज एकटंच आलं, तुमचं हॅज एकटंच आलं तर डझंट लिहा, प्राधान्यक्रम डझंट लिहा. आणि डझंट दिलाच नाही तर मग हॅजंटच लिहा. जर तुमच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 आलं, क्वेश्चन टॅग हॅडंट लिहा. आणि हॅड एकटंच आलं तर तुमचा क्वेश्चन टॅग सिंपल पास्टच्या नुसार डिडंट लिहा. पण डिडंट तर दिलंच नाही तर नाही मग हॅडंट होऊ शकतो. एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड शाल, चा क्वेश्चन टॅग शांट लिहा. विल चा क्वेश्चन टॅग विलंट लिहू नका, वोंट लिहा. कॅन चा क्वेश्चन टॅग कांट लिहा. मे चा क्वेश्चन टॅग मेंट लिहा. शुड चा क्वेश्चन टॅग शुडंट लिहा. वुड
चा क्वेश्चन टॅग उडंटल्या. असे काही क्वेश्चन टॅग आहेत बघा. V1 वाला डझंट, V1 वालाच पण प्रत्यय नाही. डोंट, V2 डिडंट, एम आरंट, इज इजंट, वॉज वॉजंट, वेअर वेअरंट, हॅव V3 हॅवंट, हॅव एकट डोंट, हॅज V3 हॅजंट, हॅज एकट डझंट, हॅड V3 हॅडंट, हॅड एकटच डिडंट, शाल शांट, विल वोंट, कॅन कांट, मे मेंट, शुड शुडंट, उड उडंट, आहे ना. असे काही क्वेश्चन टॅग बघायचे. झालं. ये काय लहान लेकरं बी सांगतील एनटी कसा लावायचा. जसं अजून बघा, क्वेश्चन टॅग तुमचा आहे मस्ट, तर क्वेश्चन टॅग झाला पाहिजे मस्टंट, माइट, एनटी लावा माइटंट, बरोबर आहे. यूज टू, तर क्वेश्चन टॅग लावा डिडंट, बरोबर आहे. मस्टचा मस्टंट, माइटचा माइटंट, यूज टूचा यूज टूचा डिडंट. ठीक आहे. असे काही क्वेश्चन टॅग आहेत बघा, V1 वगैरे वगैरे. चला लक्ष द्या. इथं जरा आणखी एक तुम्हाला जादू दाखवतो. ह्या वाक्याकडे जरा बघून घ्या बरं. समजा असं वाक्य आलंय, आय एम ऑनेस्ट, आय एम ऑनेस्ट, मी प्रामाणिक आहे. आणि हे वाक्य लिहिलं, आय एम नॉट सॅड, आय एम नॉट सॅड, मी दुःखी नाही. दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला काय दिलं रे, इथं पण एम दिलंय, इथं पण एम दिलंय, फक्त इथं एमच्या सोबत नॉट आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं टू बीचं क्रियापद आहे एम इज आर, मग आपण काय करू, एम इज आरचं क्रियापद घेऊ. इथं आय एम ऑनेस्ट, मग एमचा क्वेश्चन टॅग होकारचा डायरेक्ट काय लिहून दिला तुम्हाला मी, आरंट लिहून दिलाय बघा. एम जर डायरेक्ट दिसलं तर काय लिहायचं, एमचा क्वेश्चन टॅग आरंट, आणि करता लिहून टाका आरंट आय, आरंट मी लिहू नका, लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा, आरंट मी लिहायचं नाही, हे चुकतं, आरंट आय बरोबर आहे. आता बघा, एमचा क्वेश्चन टॅग काय लिहून दिला तुम्हाला मी, आरंट, मग करू का आरंट. आता बघा, एमचा नकारार्थी करायचा असेल क्वेश्चन टॅग तर आरंट बरोबर आहे, एमचा नकारार्थी करायचा असेल तर आरंट बरोबर आहे. पण एमचा जर तुम्हाला ऑलरेडी नकार वाक्य दिलंय आणि जर एमचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार असेल तर एमचा क्वेश्चन टॅग आरंट मध्ये किंवा आर मध्ये जात नाही, एमचा एमच राहतो जेव्हा तुम्हाला होकार मध्ये क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग हे होईल एम आय. म्हणजे जर आय बघा, एमचा क्वेश्चन टॅग आरंट कधी होईल, जर नकार करायचा असला तरच. जर नकार करायचा असला तरच एमचा काय आरंट आहे, पण एमचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा आहे तर एमला काय राहतं, एमच राहतं. हे दोन्ही लक्ष ठेवा. आय एम ऑनेस्ट, आरंट आय एम नॉट सॅड, एम आय, एम आय. कळलं का? साधे साधे गोष्ट, साधे साधे वाक्य, बरोबर. तो म्हणता सर इतकं सोपं आहे तर मग कशाला परीक्षेत विचारतात, कशाला विचारतात, 2 मिनिटात सांगतो. कशाला विचार, 2 मिनिटात सांगतो, जरा इकडे लक्ष द्या. हे झालं की लिहून, हा. इतकं सोपं आहे तर काय विचारतात परीक्षेत, हे त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण सांगतो, इकडे बघा. She seldom calls me, असं एक वाक्य आहे. याला 1 नाव देतो, याला 2 नाव देतो, याला 3 नाव देतो, याला 4 नाही. He hardly knew about her. चौथं वाक्य बघा. 5वं, few people were crying. 6वं वाक्य बघा.
हे 5 वाक्याचे क्वेश्चन काय होतील बघा आता. शी सेल्डम कॉल्स मी, ही हार्डली न्यू अबाउट हर. पहिल्यांदा त्याचा काळ चूज करू आपण. याचा काळ कोणता आहे बघा. क्वेश्चन टॅग अतिशय सोपा टॉपिक. कॉल आहे याचा कॉल्स, तुम्हाला सांगितलं. आणि याचा क्रियापद आहे न्यू. म्हणजे याचा बघा, याचा जर क्वेश्चन टॅग असेल तर V2 आहे या संदर्भात, याचा V1 आहे. सांगा बरं, V1 चा क्वेश्चन टॅग करताना डूडज पैकी काय येईल? V1 चा क्वेश्चन टॅग करायचा डूडज आहे बघा. सेल्डम इथं कॉल्स आहे, कॉल्स बरोबर. मग कॉल्स म्हटल्यावर डू का डज, येस प्रत्यय लागल्यावर डज, इथं लिहितो डज. हे वाक्य होकार का नकारते? हे वाक्य होकारते का नकारते बघा. तर जनरली सामान्य पोरांचं डोकं लागतं इथं, हे डझंट आलं पाहिजे. तर मित्रांनो हे डझंट येणार नाही. कारण का? कारण इकडे बघा काय येणार नाही. कारण सेल्डम हा एक शब्द बघा, हार्डली हा एक शब्द बघा. आणि तुम्ही ऍडवर्ब टॉपिक शिकलाय का बघा, आठवलं का थोडंफार? हा हार्डली जो असतो याला निगेटिव्ह सेन्स असतो. हा सेल्डम जो असतो ज्याला निगेटिव्ह सेन्स असतो. म्हणजे दोन्ही वाक्ये निगेटिव्ह सेन्सचे असले याचा अर्थ हे नकारार्थी वाक्य आहेत. आणि नकारार्थी वाक्यात असल्यामुळं हा तुमचा एनटी इथं लागणार नाही. मग वाक्य काय असेल ते डज, डज शी, नकार लिहायचा नाही. आता ही हार्डली, हार्डली सुद्धा कसला आहे? सेन्स आहे, नकारार्थी सेन्स असतो. मग V2 मधलं डीड येणारच आहे, पण डिडंट लिहू का डीड लिहू? फक्त डीड लिहावं लागेल मला. फक्त काय लिहावं लागेल मला? डीड, कॉमा डीड. करता कोण आहे? ही. मग डीड ही, डीड ही, एनटी लावायचा नाही. आता फ्यू पीपल वेअर क्राईंग, कॉमा. आठवा, फ्यूला सुद्धा नकारार्थ असतो बघा. फ्यूला सुद्धा नकारार्थ असतो. आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये पाहिलं, फ्यू, लिटल यांना नकारार्थ असतो. फ्यू आणि लिटलला काय असतो? नकारार्थी. मग नकारार्थी वाक्य याला निगेटिव्ह सेन्स झाला. आणि निगेटिव्ह सेन्स झाल्यामुळं याचा क्वेश्चन टॅग मध्ये आता पीपल वेअर, वेअरला वेअरंट लिहू का? वेअरंट लिहिताच येणार नाही, वेअरच लिहावं लागेल. आणि पीपल साठी सर्वनाम कोणतं? दे. वेअर दे झाला क्वेश्चन टॅग. यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पहा, यावरून काय लक्षात ठेवायचं, नीट लक्षात ठेवायचं. सेल्डम, नेवर, रेअरली, हार्डली, स्केर्सली, नन, नथिंग, none, nothing, nobody, यांना, नकारार्थ असल्याने, यांना नकारार्थ असल्याने, यांचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. बोलला का? हे लक्षात ठेवायचं. सेल्डम, नेवर, रेअरली, हार्डली, स्केर्सली, नन, नथिंग, नोबडी यांना नकारार्थ असल्याने यांचा क्वेश्चन काय होतो? कधी बी होकार होतोय. म्हणजे यांच्यासोबत एनटी लावायचा नाही. का? कारण ऑलरेडी हे नकारार्थी शब्द असतात. ऑलरेडी काय असतात? नकारार्थी शब्द. म्हणजे कसं? जरा इकडे बघा. समजा असं वाक्य लिहिलं मी, none of them, invited us. None of them invited us. आता बघा, इन्व्हायटेड कोणता काळ झाला पोरांनो? इन्व्हायटेड कोणता काळ झाला? V2. इन्व्हायटेड कोणता काळ आहे? V2. मग V2 म्हणजे तुम्हाला फिक्स क्वेश्चन टॅग मध्ये काय येणार आहे? डू, डज का डीड? डीड येणार आहे. मग आता इथे लिहितो डीड. आता एनटी लावू का? एनटी नाही लावायचा.
कारण ननला काय आता निगेटिव्ह सेन्स आहे ना, मग ननला निगेटिव्ह सेन्स असल्यामुळे मी डीड सोबत एनटी लावणार नाही. डीड आणि करता कोण आहे त्याचा? नन ऑफ देम. देम हा करता आहे म्हणजेच, पण इथं देम दिसतोय आपल्याला ऑफमुळं, पण आपल्याला प्रथमात लिहायचं का द्वितीयात? मग सांगा डीड देम लिहू का डीड दे लिहू? सांगा बरं, डीड देम लिहू का डीड दे लिहू? कारण क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला सर्वनाम कसं बी देऊ द्या, मात्र क्वेश्चन टॅग मध्ये मात्र ते प्रथमा विभक्तीतच असलं पाहिजे, देम चालणार नाही. तुम्हाला दुसऱ्याने देम दिलंय ना, त्यांनी काय दिले ते महत्वाचं नाही, इथं काय बी देऊ द्या, प्रथमा देऊ द्या, द्वितीय देऊ द्या, तुम्हाला मात्र क्वेश्चन टॅग मध्ये काय करायचंय? प्रथमाच वापरायचंय, देमच वापरायचं नाही. दे, शी का हर शी, वी का अस वी. मग नन ऑफ देम इन्व्हायटेड अस म्हणजेच नन ऑफ देम इन्व्हायटेड अस डिड दे. समजते डोकं चाललंय? समजते डोकं चाललंय? हा, आता खाली बघा, आता खाली बघा, आणखी एक वाक्य बघा. नथिंग is difficult. Nothing is difficult. Full stop. आता नथिंग इज डिफिकल्ट. पहिले क्वेश्चन टॅग मध्ये सहाय्यक क्रियापद सांग काय असणार आहे? इज. बरोबर, इज. आता ह्या नथिंगला काय आहे? निगेटिव्ह सेन्स आहे. निगेटिव्ह सेन्स आहे, मग निगेटिव्ह सेन्स असल्यामुळे एनटी लावेल का? नाही लागणार. पण आता थिंग म्हणजे काय? थिंग कशा असतात? इट मध्ये. सगळ्यात थिंग कशा असतात? इट मध्ये. मग इज इट का इजंट इट? इज इट. सगळ्यात थिंग इट मध्ये लिहायच्या. सगळ्यात थिंग कशात लिहायच्या? इट मध्ये. मग नथिंग इज डिफिकल्ट. इज इट? काहीच अवघड नाहीये, आहे का काही? नथिंग साठी काय लिहायचं? इट लिहायचं, लक्षात ठेवायचं. बरोबर. जर वाक्य तुमच्या समथिंग, नथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग वापरलं तर काय वापरायचं? सर्वनाम बरोबर इट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इट. समथिंग, नथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग बरोबर काय असतो? तो इट असतो. मग क्वेश्चन टॅग मध्ये यांना नकारा शब्द असतो, हे कळलं का? सेल्डम, नेव्हर, रेअरली, हार्डली, स्केअर्सली, नन, नथिंग, नोबडी. यांना काय असतो? नकारार्थ असतो. म्हणून यांचा क्वेश्चन टॅग करताना ही कधी एनटी लावायचा नाही. हा एक छोटासा मुद्दा लक्षात ठेवा. नथिंग इज डिफिकल्ट. इज इट? डन. डन. चला इकडे बघा. समजा अजून वाक्य बघा. Everyone was laughing. Everyone was laughing. Everybody danced well. Everybody danced well. आता मला सांगा ह्या वाक्याचं आणखी एक लिहितो. None of us will join them. None of us will join them. मित्रांनो, या वाक्याचे क्वेश्चन टॅग करताना पहिल्यांदा लक्षात ठेवा, इथं सहाय्यक क्रियापद काय दिसतं रे? वॉज. किंवा टू बीचं क्रियापद कोणतंही वॉज. इथं तर डायरेक्ट ईडी रूप आहे, त्यामुळे इथं डीड घेणार आहे आपण. इथं फिक्स काय घेणार आहे? डीड. आणि इथं फिक्स काय घेणार आहे? विल. मला सांगा पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग अंदाज सांगा बरं काय येईल? एव्हरीवन वॉज लाफिंग. बघा मी जो ऑप्शन लिहितो तुमच्या समोर, तुमचा क्वेश्चन टॅग काय यायला पाहिजे? समजा ऑप्शन मध्ये असं दिलं तुम्हाला, एव्हरीवन वॉज लाफिंग, वॉजंट इट, असा पहिला ऑप्शन.
वेरंट दे, आता दुसरा ऑप्शन वॉज दे, असा तिसरा ऑप्शन, आणि चौथा वॉजंट दे असा एक ऑप्शन आहे. बघा, एव्हरीवन वॉज लाफिंग ऑप्शन मध्ये वॉजंट दे, वॉजंट इट, वेरंट दे, वॉज दे. पहिले सांगा, एव्हरीवन वॉज लाफिंग मध्ये होकारे का नकारे? एव्हरीवन वॉज लाफिंग, आपले काही याच्यात निगेटिव्ह शब्द आहेत का? सेल्डम, नेव्हर, काही निगेटिव्ह शब्द नाहीत. म्हणजे हा वाक्य होकारार्थी का नकारार्थी? होकारार्थी. हे पूर्ण एव्हरीवन वॉज लाफिंग हे कसलं वाक्य? होकारार्थी. म्हणजे आपला क्वेश्चन टॅग एनटी मध्ये होईल का नाही होणार? एनटी मध्ये व्हायला पाहिजे, कारण वाक्य दिलेलं होकारार्थी आपल्याला. मग होकारार्थी वाक्य दिले तर एनटीचं उत्तर घेणं गरजेचं आहे. मग आता एनटीचं ऑप्शन ठेवूया, बाकीला उडून टाकूया. इथं वॉज दे दिलंय, उडालं. बाकी मग एनटी सगळे दिलेत. आता इकडे वॉजंट, वॉजंट, हा. आता जरा चेक करून घ्या, सगळे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर कशी सोडवायची आपल्याला? 5 नंबरचं उदाहरण कळलं होतं, हे 6 नंबरचं उदाहरण तुम्हाला कळलं होतं, हे 7 नंबरचं उदाहरण तुम्हाला कळलं होतं, हे 8 नंबरचं उदाहरण बघा, आता हे 9 नंबरचं उदाहरण बघा, आणि 10 नंबरचं उदाहरण बघा. हे तिन्ही उदाहरणं सोडवण्यासाठी मी तुम्हाला काही स्टार पॉईंट सांगतो, जरा बारकाईने लक्ष द्या इकडं. सगळं लक्ष द्यायचं. पहा, जर तुमचा कर्ता, बघा, जर तुमचा कर्ता एव्हरीवन असेल, एव्हरीबडी असेल, नन असेल, पहा, जर तुमचा कर्ता एव्हरीवन असेल, एव्हरीबडी असेल, नन असेल, तर त्यांच्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये, तर त्यांच्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये दे वापरले जाते. म्हणून क्वेश्चन टॅगचे क्रियापद, क्वेश्चन टॅगचे क्रियापद अनेक वचनी असावे. म्हणून क्वेश्चन टॅगचे क्रियापद अनेक वचनी असते. पाहता, करता एव्हरीवन, एव्हरीबडी, नन, तर त्यांच्यासाठी नन असा असेल तर म्हणा, किंवा असेल तर त्यांच्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये काय करायचं? दे वापरलं जातं. म्हणून तुमचं क्वेश्चन टॅगचं जे क्रियापद आहे ते क्रियापद कसं बनतं? अनेक वचनी. जरा पॉईंट बघून घ्या बारकाईने. समजलं का? जर तुमचा करता एव्हरीवन, एव्हरीबडी, नन असेल तर त्यासाठी सर्वनाम काय घ्यायचं? दे घ्यायचं. काय घ्यायचं? दे घ्यायचं. दे काय घ्यायचं? सर्वनाम दे. आणि दे सर्वनाम घेतल्यामुळे तुमचा जो पुढचं क्रियापद आहे त्या क्वेश्चन टॅग मध्ये येणार, दिलेल्या वाक्यातलं क्रियापद काय बी असू द्या, पण क्वेश्चन टॅग मध्ये जे क्रियापद येणार आहे ते कसं पाहिजे? मग आता आपल्याला अनेक वचनीच घ्यायचे. कसं घ्यायचंय? अनेक वचनी. बघूया जरा आपल्याला हा जो मुद्दा आहे तो क्लिअर कट समजतोय का? त्यासाठी वाक्याकडे जाऊया आपण. बघा, इथं करता काय दिला तुम्हाला? करता काय दिला तुम्हाला? एव्हरीवन दिलाय. मग इथं एव्हरीवनच्या पुढचं क्रियापद काय हो? वॉज. आता एव्हरीवनचं क्रियापद वॉज आहे, पण त्याचा क्वेश्चन टॅग करताना काय घ्यायचं आपल्याला? दे घ्यायचं. इट घ्यायचंय का? नाही, हे गेला ऑप्शन. बघा, इट घ्यायचं का आपल्याला? नाही, त्यामुळे हे ऑप्शन गेला. आता इथं दे बघा, इथं पण दे घेतलेला बरोबर आहे, इथं पण दे घेतलेला बरोबर आहे. मग आता सांगा, वॉजंट दे का वेरंट दे? त्याने दिलाय वॉज, आणि क्वेश्चन टॅग वॉजचा वॉजंटच होत असतो,
पण या वाक्याचा कर्ता दे बनल्या कारणानं त्याचं क्रियापद सुद्धा कसं बनतं, अनेक गोष्टी बनतं. इकडे बघा, त्याचं क्रियापद सुद्धा कसं बनतं, अनेक गोष्टी बनतं. मग आपोआप ते वॉचच्या ऐवजी काय बनतं, वेअर बनतं. म्हणून याचं उत्तर असलं पाहिजे नंबर 2. हे वॉजंट दे रचना चुकीची. हे हे फसवण्याजोगतं वाक्य असतं बघा. आपल्याला वाटतं याला वॉज वाक्य आहे, मग वॉजचा वॉजंट होतो, लिहून टाका. मग परत पहिलाच ऑप्शन वॉजंट दिला असेल, पण तो चुकतो. तर असला पाहिजे तो वेरंट दे. आता खालचं वाक्य बघा, एव्हरीबडी डान्स्ड वेल. डान्स मध्ये सायकल क्रियापद डीड आहे, घ्या डीड. आता त्याला काही चॅलेंज नाही, त्याचं वचन नसतं फिक्स. डीडला डीड घ्या. होकार आहे का नकार हे पूर्ण वाक्यात, होकार आहे, एनटी लावा, डिडंट. मग आता एव्हरीबडी साठी आपल्याला काय लिहायचंय, एव्हरीबडी साठी काय लिहायचं मी सांगितलं, अनेक क्वेश्चन लिहायचंय. मग डिडंट दे. समजते कसं यायला लागले. खाली वाक्य बघा, नन ऑफ अस विल जॉईन देम. विलचा क्वेश्चन काय होईल, आता इथं बघा विलचा वोंट लिहू का, कारण वाक्यात हे काय नन नकारार्थी आहे. मग पहिल्यांदा मला विलला विलच लिहावं लागेल, विल. आणि नन साठी करता काय लिहायचं आपल्याला, नाही आता नन ऑफ अस म्हणलंय ना, अस. मग अस अनेक क्वेश्चन काय घ्यावं लागणार आता इथं मला, वी. तुम्ही म्हणता इथं अस अनेक क्वेश्चन वी कसं काय घेतलं, इथं दे काय नाही घेतलं, नन साठी दे का नाही घेतलं. मी नन ऑफ देम म्हणलो का नन ऑफ अस म्हणलोय, अस. आपल्यापैकी कोणी जाणार नाही, मग आपण काही इंडायरेक्ट स्पीच नाही करत. आपल्यापैकी म्हणजेच नन ऑफ अस म्हणजेच वी. म्हणजे इथं करता काय असलं पाहिजे, वी, अनेक क्वेश्चन. मग विल वी. नन ऑफ अस विल जॉईन देम, विल वी, वोंट वी, विल वी. अस हा वाक्याचा करता आहे, नन ऑफ अस. फक्त नन नकारात असल्यामुळं नॉट घेणार नाही आपण. तुम्हाला हा पॉईंट कळला का, की बाबा कधी कधी कसा करता अनेक क्वेश्चन घ्यायचा असतो आणि त्यासाठी कोणती क्रियापदे लागतात, याचा अंदाज यायला लागला का. डन इथपर्यंत क्लिअर. क्लिअर ना, माझ्या तोंडावरच का चमकते काय माहिती. झालं क्लिअर एकदम. हा, चला आता बघा अजून इथं काय गोष्ट शिकण्याजोगी बघा. जर वाक्य आज्ञार्थी दिलं असेल, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नॉर्मली बरं का, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग साधारणपणे विल यू करायचा. काय करायचा, विल यू. कसंही वाक्य उद्या विल यू. राग वगैरे असेल ना तर कॅन यू, कांट यू लिहिला जाऊ शकतो, पण इतका सेन्स आपल्याला बारक्या परिषद नसतो. आपल्याला सर्व नॉर्मल वाक्य असतात. त्यामुळे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू करायचा. बरोबर आहे. त्यानंतर बघा लेट्सने सुरू होणारे वाक्य. पेनाला काय झालं, एक मिनिट बघा, चेक करू द्या. स्टार कुठून आला, हा स्टार आला बघ मध्येच, कुठून आला काय माहित नाही आम्हाला. पाहता हे नाही जमणार पोरांनो, याला काढूनच टाकावं लागेल.
पहा लेट्सने सुरू होणाऱ्या लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग. लेट्सने जरी वाक्य सुरू झालं तर क्वेश्चन टॅग काय असला पाहिजे? विल यूज. जनरली विल यूज करा बरं का. बरोबर. लेट्स दिले, लेट्सचा वाक्याचा क्वेश्चन टॅग. लेट्स जर आला विचारला तर शाल वी लिहा. काय लिहा? शाल वी. बरोबर. म्हणजे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू करा. लेट्स सुरू वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी करा. आणि पुन्हा लेटने, फक्त लेटने सुरू होणारे वाक्य ते आज्ञार्थीच असते बघा. लेटने सुरू होणारे वाक्य, लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग. काय सांगितलं मी? जर वाक्य लेटने सुरू होणारं वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असला पाहिजे बघा? तर त्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा विल यूचा असला पाहिजे. त्याचा क्वेश्चन टॅग सुद्धा काय असतो? विल यूज. पण साधे साधे उदाहरण याच्यावरती बघा परीक्षेत कसे विचारतात. हे वाक्य होकार असू नाही तर नकार असू डायरेक्ट. उदाहरणार्थ ओपन द गेट किंवा ब्रिंग द फाईल. ब्रिंग द फाईल आहे ना. मग दोन्ही वाक्याच्या क्वेश्चन टॅग मध्ये काय येणार आहे पोरांनो? इथे येणार आहे विल यू क्वेश्चन मार्क. इथे सुद्धा विल यू क्वेश्चन मार्क. साधारणपणे आज्ञार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग विल यू करा. लेटने सुरू वाक्याचं क्वेश्चन टॅग विल यू करा. आणि लेट्सने सुरू होत असेल तर शाल वी करा. शाल वी करा. इतके सोपे सोपे प्रश्न याच्यामध्ये असतात. म्हणजे आपण ह्या टॉपिकला फार किंमत का देत नाहीत तर हा प्रश्न जनरली आपल्याला लवकर सोडवता येतो आणि सहज सोडवता येतो. डन. डन का डन? आज्ञार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग विल यू करा. हा पुढे बघा. आता समजा आणखी एक वाक्य तुमच्यासमोर मांडतो. मग तुम्हाला अंदाज येईल की याच्यावर कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात अजून आपल्याला. उदाहरण बघा. लेट्स प्ले नाव. लेट्स प्ले नाव. काय होईल क्वेश्चन टॅग? लेटच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल? शाल वी. किंवा असं वाक्य आलं असेल डोंट शाउट. त्याचा क्वेश्चन टॅग काय होईल? विल यू. ओरडशील का? डोंट शाउट, ओरडू नकोस. ओरडशील का? शाल विल यू आहे ना. फक्त इथं एक मजा आहे बघा. आता ह्या वाक्याला जरा इकडे बघा. हे वाक्य बघा असं दिलं मी, लेट मी गो. या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे? या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे? बरोबर. जनरली लेटचा वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होतो बघा? लेटच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होतो? नुसतं लेटने सुरू होणाऱ्या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय आहे? विल यू. लेटने सुरू वाक्याचं क्वेश्चन टॅग काय आहे? विल यू. बरोबर. लेट जर वाक्यात सुरू होत असेल तर विल यू क्वेश्चन टॅग होतो. जसं की इथं मी आणखी एक वाक्य लिहून दाखवतो तुम्हाला. लेट देम गो. त्यांना जाऊ द्या, कॉमा विल यू. जाऊ द्या त्याला का? लेट देम गो. त्यांना जाऊ द्या, विल यू. जाऊ द्या का? म्हणजे लेटने सुरू असेल तर डायरेक्ट विल यू करा. लेट्स वेगळा आणि लेट वेगळा. लेट्स हा प्रपोजल असतो आणि लेट हा आज्ञा असतो. मग लेट हर गो, तिला जाऊ द्या, विल यू. पण लेट्स गो शाल वी. म्हणजे लेट्स असेल तर शाल वी आणि नुसतं लेट असेल तर विल यू. सरळ सरळ. मात्र बघा की फक्त इथं एकमेव वाक्य असं आहे लेट मी गोचं. याचे उत्तर दोन पण येऊ शकतात. याचे उत्तर दोन येऊ शकतात. कसे? एक तर नियमानुसार लेट मी गो विल यू. आणि आणखी एक क्वेश्चन लक्षात ठेवा, लेट मी गो शाल आय. असं सुद्धा होऊ शकतो. अपवाद. हा अपवाद आहे लेट मी साठी. म्हणजे मी असं म्हणू शकतो मला जाऊ द्या. याचा अर्थ न जाऊ द्या का? मला जाऊ द्या. लेट मी गो क्वेश्चन एक पहिला. विल यू. जाऊ देता का मला? लेट मी गो मला जाऊ द्या. दुसरा क्वेश्चन टॅग जाऊ का मी? शाल आय. म्हणजे दोन पद होऊ शकतो ना. ओ कृपया मला जाऊ द्या. देता का जाऊन? एक. ओ कृपया मला जाऊ द्या. जाऊ का मी?
म्हणजे लेट मी गो हा एकमेव वाक्य असं आहे ज्याचे क्वेश्चन टॅग दोन येऊ शकतात. एक तर विल यू पण येऊ शकतो आणि शॅल आय सुद्धा येऊ शकतो. क्वेश्चन टॅग मध्ये याच्यापेक्षा वेगळं काही डोकं लावायचं नाही. एवढे व्यवस्थित केलं तरी मार्क्स तुम्हाला पडू शकतात. बघूया आपण लगेच म्हणजे वेळ न ह्याच्या करता की आपण सरावामध्येच काय करू, आयोगाचे प्रश्न घेऊ आणि एखादा दुसरा मुद्दा जर आपल्या चर्चेत नसला आला तर लगेच त्याला चर्चेत सुद्धा आणू. बघा नेमके आयोगाने तुम्हाला याच्यावरती काय प्रश्न दिले होते त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू. पाहता म्हणजे आपण आता जो क्वेश्चन टॅगची काही माहिती घेतली, क्वेश्चन टॅगची जी काही माहिती घेतली त्या क्वेश्चन टॅग मध्ये काही संदर्भ आहे प्रश्न ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा पहिला प्रश्न काय दिला होता आयोगाने. आता हे एक वैशिष्ट्य बघा, ह्या पहिला प्रश्न आता तुमच्या समोर आहे आणि त्याचं वैशिष्ट्य बघा जरा काय लिहिलंय. त्याचं वैशिष्ट्य बघा बोर्डवर काय आहे. त्याचं वैशिष्ट्य बघा काय आहे. हा प्रश्न 2000 बघा इकडं, हे बघा ना विशेष बघा. हा प्रश्न 2021 मध्ये सुद्धा आहे, 2020 मध्ये सुद्धा आहे, 2019 मध्ये सुद्धा आहे आणि 2016 मध्ये सुद्धा आहे. बघितलं का, एकच प्रश्न येतो. कोणतं, नन ऑफ अस न्यू द वे. नन ऑफ अस न्यू द वे, आपल्यापैकी कोणालाही मार्ग माहित नाही. हा प्रश्न डिपार्टमेंट पीएसआय 2021 ला पण आहे, राज्य सेवा 2020 ला पण आहे, ग्रुप बी 2019 ला पण आहे आणि एसटीआय 2016 ला पण आहे. म्हणजे चारही वाक्यात एकच प्रश्न विचारलाय. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा या वाक्याचं क्रियापद कोणतं, न्यू. न्यू म्हणजे व्ही टू. न्यू म्हणजे काय, व्ही टू. न्यू म्हणजे काय लक्षात ठेवा पोरांनो, व्ही टू. बरोबर आहे. या वाक्याचं क्वेश्चन टॅग मध्ये काय लक्षात ठेवायचं, न्यू हा काय आपला व्ही टू आहे. व्ही टू म्हणजे व्ही टू म्हणजे काय, बिट्टूचा भाऊ आहे का तो, नाही. न्यू काय आपला व्ही टू. व्ही टू म्हणजे कोणता का डीड येणार आहे, फिक्स येणार आहे, काय डीड येणार आहे. मग आता बघा इथं डीड आहे, इथं डीड आहे, इथं डीड आहे आणि इथं पण डीड आहे. बापरे सगळं डीडच आहे, सगळं डीडच आहे. करता कोणता आहे, अस. अस म्हणजे करता काय लावलं मला, वी. मग कुठं वी आहे, इथं वी आहे, इथं वी आहे, इथं वी नाही गेला ऑप्शन, इथं वी नाही गेला ऑप्शन. म्हणजे बी आणि डी उत्तरात येणारच नाही. बी आणि डी ला काढून टाका, डी गेला, डी गेला. आता बघूया बीचा आहे की नाही, इथं बी गेला, डी गेला आणि बी गेला. आता चेक करा नन या शब्दाला होकार आहे का नकार आहे, नकार आहे. मग नन या शब्दाला नकार असल्या कारणानं, नन या शब्दाला नकार असल्या कारणानं बघा इकडं, नन या शब्दाला नकार असल्यामुळं याचा क्वेश्चन आहे नकारार्थी होईल का होकारार्थी, होकारार्थी होईल. मग एनटी लावू का, एनटी लावता येणार नाही. मग हा इथं कटला, हा इथं कटला, हा इथं कटला आणि चारही वाक्याचं म्हणजे चार परीक्षेत विचारलेल्या वाक्याचं उत्तर आहे इथं डीड वी. तुम्हाला हे डीड वी कसं आलं कळलं का. हे नन ऑफ अस न्यू द वेचं उत्तर डीड वी आलं, जो राज्यसेवा एक डिपार्टमेंट पीएसआय 2021-22, राज्यसेवा 2020, कंबाईन ग्रुप बी 2019, एसटीआय 2016 मध्ये सेम क्वेश्चन 4 वेळा रिपीट केला आहे क्वेश्चन टॅग मध्ये. मग डीड वी कसं आलं कळलं काय. याच्यानं असा अंदाज बांधा येणारे परीक्षेत तुम्हाला हेच वाक्य येणार आहे, नन ऑफ अस. नन ऑफ असच वाक्य येणार आहे. नकारार्थ असल्यामुळे एनटी लिहायचं नाही, इथं एनटी लागला गेला ऑप्शन, इथं एनटी लागला गेला ऑप्शन. नन ऑफ अस चा करता वी आहे त्यामुळं आपल्याला वी घ्यावं लागेल, इथं वी आहे, इथं वी नाही, संपलं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स विथ द करेक्ट क्वेश्चन टॅग. वन कांट बी फेथफुल टू ऑल. आता वाक्याचा क्वेश्चन टॅग बघा काय, वन कांट. आता वन कांट बी, आता कांट असल्यामुळे क्वेश्चन टॅग पुढे काय होईल, कॅन वन. म्हणजे हे वाक्य पहिलं करेक्ट आहे कारण वाक्याच करता वन आहे आणि कांटचा क्वेश्चन टॅग नकारार्थीचा होकार होत होईल. वी हॅव लंच ॲट 1 PM. हॅव हा सिंपल प्रेझेंट V1 मध्ये डू वी लिहू शकतो. पण आता मला सांगा वी हॅव लंच हे होकारार्थी वाक्य का नकारार्थी, होकारार्थी. क्वेश्चन टॅग काय झाला पाहिजे, नकारार्थी. मग हा नकारार्थी झालाय का क्वेश्चन टॅग, नाही झाला, बी वाक्य चुकीचं. तिसरं, दे हॅव अ बिग फॅक्टरी, हॅवंट दे. आता हॅव एकटच आहे ना इथं, का हॅव विथ्री आहे, हॅव एकटच आहे. म्हणजे क्वेश्चन टॅग मध्ये तुमचं हॅवंट पाहिजे का डोंट पाहिजे, डोंट पाहिजे होतं. कारण हॅव जर एकटं आलं तर क्वेश्चन टॅग हॅझंट डोंट होईल, हॅज एकटं आलं तर हॅझंट होईल, हॅव विथ्री आलं तर हॅवंट होईल. पण हॅवच्या पुढे विथ्री दिलंच नाही, याचा अर्थ हे वाक्य चुकीचं आहे. खाली
शी इज इन हर 60s. डझंट शी. आता इज साठी डझंट वापरता येईल का? इजचा क्वेश्चन टॅग काय असतो? इजंट असतो ना. इजचा क्वेश्चन टॅग काय लिहून दिलं तुम्हाला? इजंट. म्हणजे हे सुद्धा चुकलं. म्हणजे ग्रॅमॅटिकली कोणतं पाहिजे उत्तर बरोबर? अरे 100% वाक्य चुकलं का? चूज द करेक्ट सेंटेन्स विथ करेक्ट क्वेश्चन टॅग. वन कांट बी फेथफुल टू ऑल. कॅन वन? करेक्ट विचारले ना. वी हॅव लंच ॲट 1 PM. डू वी? चुकलं. दे हॅव अ बिग फॅक्टरी. हॅवंट दे? याचं उत्तर ए आणि सी येईल मग आता नाईलाजाने. पोरांनो याचं उत्तर काय यायला पाहिजे आता मग? ए आणि सी उत्तर यायला पाहिजे. नाईलाजाने ए आणि सी उत्तर. का? कारण क्वेश्चन टॅग मध्ये विचारलंय आणि आपलं कसं ठरलंय, जर हॅवचा क्वेश्चन टॅग बघा, हॅवचा क्वेश्चन टॅग एकटा असताना पण नाही, क्वेश्चन टॅग मध्ये नकारच नाही. नाही, ह्या वाक्यात काहीतरी चुकलंय. मग एक तर काय झालं असेल बघा, दे हॅव अ बिग फॅक्टरी. हॅवंट दे? दे हॅव बिग. हा, इथं बघा, इथं त्याने आयोगाने घोळ केला. इथं हॅव एकटं दिलंय तरी आपल्याला हॅवंट दिलंय. मग आपण काय शिकलो होतं? हॅवचा क्वेश्चन टॅग एकटा असताना डोंट पण होऊ शकतो आणि जर डोंटचा ऑप्शन नसेल तर हॅवंट पण होऊ शकतो. याचाच अर्थ करेक्ट. ओके, तर हॅवचा क्वेश्चन टॅग डोंट पण होऊ शकतो आणि हॅवंट पण होऊ शकतो. या अर्थाने आयोगानं सीचं वाक्य करेक्ट केले बघा. या अर्थाने आयोगानं सीचं वाक्य करेक्ट केलंय, म्हणून इथं सीचं उत्तर येणं गरजेचं आहे. ए आणि सी इथं बरोबर येतं. ए आणि सी बरोबर येतं. का? आता त्यांनी जर आपल्याला ऑप्शन दिले असते ना, दे हॅव अ बिग फॅक्टरी, तर आपल्याला मूळ क्वेश्चन टॅग लिहिणं गरजेचं आहे, डोंट. पण मी काय सांगितलंय, हॅवचा जर डोंट नसेल तर हॅवचा हॅवंट सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हॅज प्लस V3 हॅझंट बी शक्य आहे आणि नुसतं हॅजचा सुद्धा हॅझंट शक्य आहे. मग 3 सायकलमध्ये हॅव, हॅज, हॅड याचे क्वेश्चन टॅग काही पण असू शकतात. हॅवंट, हॅझंट, हॅडंट किंवा डोंट, डझंट, डिडंट. ठीक आहे, मग याचं उत्तर ए आणि सी येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन. वी मस्ट गो नाऊ. आता मस्टचा क्वेश्चन टॅग विचारलाय, 2020 मध्ये आहे. 2020 मध्ये वी मस्ट गो नाऊ. आता मस्टचा क्वेश्चन टॅग काय होईल रे? हे होकारार्थी वाक्य का नकारार्थी वाक्य? हे वाक्य होकारार्थी. मस्ट, मस्टचा काय होईल? आणि करता वी आहे. मस्टंट वी आहे का? मस्टंट वी. हे बघा, मस्टंट वी. हे नाही मस्टंट वी, इथं दिसते मस्टंट वी. एकदम सोपं, डायरेक्ट मस्टंट वी. हा, एकदम सोपं वाक्य हे. ऍड क्वेश्चन टॅग विचारलं होतं, मस्टंट वी येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आय एमचा क्वेश्चन टॅग, एमचा क्वेश्चन टॅग इजंट होईल का कधी? एमचा क्वेश्चन टॅग इजंट होईल का कधी? हे गेलं, हे गेलं. आता एमचा इथं एक्स्ट्रीमली होकारार्थी वाक्य आहे, मग नकारार्थी होईल. आरंट आहे. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, मी खूपच आनंदी आहे. नाही का? मी आहे, मग काय होईल? आरंट आहे. साधा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. मोनिका इजंट व्हेरी टॉल. आता नकारार्थ दिलाय. काय दिलाय? नकारार्थ. होकारार्थ होईल. इज शी, मोनिकासाठी काय करता लिहावं लागेल? शी. मग इज शी कुठे? हे बघा, इथं इजंट येणार नाही. एनटी तर लागणारच नाही कुठं. पहिला प्रश्न कसा आहे? एनटी कुठंच लागणार नाही, कारण काय इथं ऑलरेडी एनटी दिलाय. कंबाईन ग्रुप सी 2021 प्रश्न आहे क्वेश्चन टॅग मध्ये. कंबाईन ग्रुप 2021. ठीक आहे, सोपा प्रश्न. पुढे चला. चला पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक इन द गिवन कन्व्हर्सेशन. मुकेश, वेल वी नीड अ मेनू डॅश. जॉन, वी हॅवंट गॉट वन हिअर. आता राजेश 2021 प्रश्न आहे, विचित्र पद्धतीने विचारलाय. फक्त काय केलंय, काय केलंय पोरांनो? गाळ्या जागा दिल्यात. वेल वी नीड अ मेनू. आता नीडचा क्वेश्चन टाका वेली, नीड V1 आहे, मग काय होईल इथं? डोंट. पहिल्यांदा डोंट वी पाहिजे, कारण नीडचा क्वेश्चन टाका होईल
नीड V1 आहे, मग डोंट बघा, डोंट पहिला आहे का कुठं? इथं डोंट नाही पहिल्यांदा, इथं डोंट नाही पहिल्यांदा, इथं नाही डोंट पहिल्यांदा, झालं उत्तर. आणि इथं हॅवंटच असल्यामुळे याचा क्वेश्चन टॅग काय होईल? हॅव. काय होईल? हॅव वी. याचा होईल हॅव वी, याचा होईल डोंट वी. मग डोंट वी, हॅव वी, करेक्ट 2 नंबर ऑप्शन. हा प्रश्न राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारला होता. वी नीड मध्ये नीड V1 आहे, त्याचा क्वेश्चन टॅग डोंट. इथं हॅवंट आहे, त्याचा क्वेश्चन टॅग हॅव. मग पहिल्या डोंट एकाच जागावर आहे आणि दुसऱ्यात हॅव पाहिजे, हॅव एकाच जागेवर. इतकं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय मदर वुड लिफ्ट मी. आता वुडचा क्वेश्चन टॅग काय होईल? वुडचा क्वेश्चन टॅग वुडंट आणि मदर म्हणजे कोण? शी. वुडंट शी. बघा वुडंट शी आहे का? इथं वुडंट शी आहे, करेक्ट. इथं वुडंट आय नाही येणार, वुड शी येणार नाही, वुड आय येणार नाही, संपलं. डिपार्टमेंट ESO 2019 चा प्रश्न आहे, इतका सोपा आहे. माय मदर वुड लिफ्ट मी. वुड लिफ्ट म्हणजे वुडंट शी. चला पुढं. काय याच्यात फक्त बघायचं काम करा. 8वा प्रश्न बघा. पॉइंट आउट द सेंटेन्स हॅज अ करेक्ट क्वेश्चन टॅग. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग इजंट इट. असं एक क्वेश्चन टॅग दिला आहे. शेखर विल नॉट बी हिअर सून. बघा विल नॉटचं काय होईल? विल नॉट असल्यामुळे वोंट लागणार नाही, हे गेलं. बी चुकलं, 2 चुकलं. इट इज अ नाईस मॉर्निंग इजंट इट. इट इज अ नाईस मॉर्निंग. नाईस मॉर्निंग इजंट इट, करेक्ट आहे. लेट्स गो आउट फॉर डायनिंग शुड वी. आता शुड वीचा अर्थ काय? इथं काय घेणं गरजेचं आहे? शाल वी. काय घेणं गरजेचं आहे? लेटचा काय होतो? शाल वी. आणि हे का चुकलं बघा. देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग इजंट इट नाही, इजंट देअर. करता कोण आहे त्याचा? देअर. इजंट देअर. करता जो देअर आहे तो ही देअरच असला पाहिजे. करता कोण आहे? देअर, मग देअरच पाहिजे. आणि इजला इजंट पाहिजे, ते बरोबर दिलं होतं, पण इट चुकीचं आहे म्हणून हे चुकीचं आहे. फक्त उत्तर काय बरोबर? इट इज अ नाईस मॉर्निंग इजंट इट. हा प्रश्न तुम्हाला फॉरेस्ट 2018 मध्ये विचारलाय. सहज जर विचार केला तर सहज मार्क देणारे वाक्य असतात, लक्षात ठेवा क्वेश्चन टॅगचे. ठीक आहे, चला पुढचा अजून एक प्रश्न बघू. बघा इथं क्वेश्चन विचारलाय, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. 2019 चा प्रश्न. स्केअर्सली एनीवन टर्न अप डिड दे. एनीवनचा साठी काय? एनीवन, नो वन, हे नेहमी अनेक क्वेश्चन असतात. मग यासाठी स्केअर्सली नकारार्थी आहे म्हणून पहिलं वाक्य काय असेल? करेक्ट असेल. स्केअर्सली नो वन टर्न अप, याचा क्वेश्चन टॅगच दिला नाही पुढं, कारण स्केअर्सली सोबत तुम्हाला नो वन लिहिता येणार नाही. अरे हा क्वेश्चन टॅग नाही विचारला, फक्त ग्रामॅटिकली करेक्ट विचारले. हा ग्रामॅटिकली स्केअर्सली नकारार्थ असतो, नो वन लिहिता येणार नाही, बरोबर आहे. मग ओनली ए इज करेक्ट, हे राईट बरोबर येईल तुमचं. ओनली ए, बी इज करेक्ट येणार नाही, दोन्ही करेक्ट आणि दोन्ही इनकरेक्ट येणार नाही. फक्त स्केअर्सली एनीवन टर्न अप डिड दे, क्वेश्चन टॅग मध्ये आहे डिड दे म्हणून ते घेतलं. वास्तविक पाहता हा ऍडव्हर्बचा प्रश्न आहे. स्केअर्सलीला नकारार्थीसोबत वापरायचं नाही. स्केअर्सली हार्डलीला नकारासोबत घेत नाहीत म्हणून स्केअर्सली नो वन चुकलं. हे मात्र करेक्ट आहे. स्केअर्सली एनीवन टर्न अप, टर्न डिड आहे आणि स्केअर्ससाठी नकार लिहिला जात नाही, मग डिड दे. राज्यसेवा 2019 मध्ये पडलेला हा फुकटचा मार्क. चला हे प्रश्न लिहित बसायचे नाहीत, फक्त सराव करून घ्यायचा. हा 2019 चा प्रश्न बघा. शॉर्टकट मध्ये प्रश्न विचारल्यामुळे कन्फ्युजन होतं. हे जेव्हा यू असं लिहिलं जातं ना, ऍक्च्युली आता याचे 2 अर्थ असतात. याचा अर्थ यू हॅड असा पण असतो बघा, आणि याचा अर्थ यू वुड असा पण असतो बघा. असे दोन्ही अर्थ असतात. त्यामुळं हॅडंट यू पण होऊ शकला असता आणि डिडंट यू पण होऊ शकला असता बरं का. हॅडंट यू डिडंट यू पण म्हणजे दोन्ही होऊ शकले असते, म्हणजे दोन्ही हे आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये असता कामा नयेत. याचाच अर्थ इथं जो डी अपॉस्ट्रोफी लावलाय तो काय असणार आहे? उडचा असणार आहे. उड म्हणजे उडंट यू उत्तर यायला पाहिजे. बघा इथं उडंट यू, कारण जर ते हॅड असतं तर ते हॅडंट यू बी येऊ शकलं असतं, डिडंट यू बी शकलं असतं, म्हणजे दोन्ही येऊ शकले असतात. आणि असे 1 आणि 2 ऑप्शन कुठंच नाही. मग ह्या अपॉस्ट्रोफी डीला दुसऱ्या समानार्थीत मध्ये काय म्हणतात? उड. या अपॉस्ट्रोफी डी काय असतो? उड सुद्धा असतो. आणि मग उडला ऑप्शन करेक्ट दिलाय, उडंट यू एकच ऑप्शन करेक्ट दिलाय, मग चूक. हेच उत्तर बरोबर, हेच उत्तर बरोबर. वुड रॅदर मध्ये
यू हॅड रॅदर बी बरोबर येऊ शकतं आणि यू वुड रॅदर बी बरोबर येऊ शकतं. यू हा वुड पण आहे हॅड पण आहे, पण हॅडचे दोन्ही उत्तर इथं बरोबर येऊ शकतात, त्यामुळे यांना निवडायचं नाही. मग हॅडचा या डीचा दुसरा अर्थ वुड होतो, मग वुडचा क्वेश्चन टॅग दिलाय वुडंट यू, हे मात्र करेक्ट. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. फिल इन द ब्लँक विथ द रिस्पॉन्सेस टू द गिवन ऑप्शन्स. यू हॅवंट मेट माय ब्रदर, हॅव यू? हॅव यू हा क्वेश्चन टॅग बघा इकडं राज्यसेवा 2018 प्रश्न आहे हा. हॅवंटचा क्वेश्चन टॅग काय दिला त्यांनी? हॅव यू. करेक्ट आहे, बरोबर आहे. इथं यू कॅन स्विम दिलंय, कॅनचा क्वेश्चन टॅग कांट यू, हे पण बरोबर दिलंय. देर इज नथिंग मोर टू बी डन, इज देअर, देअरचा क्वेश्चन टॅग नथिंगचा सोबत इज देअर हाही क्वेश्चन टॅग बरोबर दिलाय. म्हणजे क्वेश्चन टॅगचे वाक्य बरोबर दिलेत आणि त्याच्यासोबत एक एक वाक्य दिलंय येस नो साठी. याला क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन नाही म्हणायचं, याला ऍडवर्बचा क्वेश्चन, ऍडजेक्टिव्हचा क्वेश्चन म्हणायचं. कारण येस हा ऍडवर्ब ऑफ अफर्मेशन असतो आणि नो हा ऍडजेक्टिव्ह असतो. म्हणून वाक्याचा क्वेश्चन टॅग बरोबर दिलाय त्यांनी, क्वेश्चन टॅग बरोबर दिलाय. आता तुम्हाला अर्थावरून जावं लागेल. यू हॅवंट मेट माय ब्रदर, हॅव यू? तू माझ्या भावाला भेटलेला नाहीस, भेटलेला आहेस का? तो म्हणतो नो आय हॅवंट, नाही भेटलो, मी नाही भेटलो. पहिल्यांदा यायला पाहिजे नो, मग पहिल्यांदा नो कुठे आहे? हे गेलं, हे तर गेलं. मूळ वाक्यावरून जावं लागेल ना. यू कॅन स्विम वेल, कांट यू? यू कॅन स्विम वेल, तू पोहू शकतोस, पोहू शकतोस का? यस. नाही इथं नकार दिलाय, नो नो आय कांट. इथं दुसऱ्यात मात्र नो पाहिजे, नो नो, इथं बघा नो नो. आणि तिसरं देअर इज नथिंग मोर टू बी डन, इज देअर? यस देअर इज. आणि हे उत्तर, हे वाक्य अजिबात क्वेश्चन टॅगचं नाही, पोरांनो काळजी करू नका. हे वाक्य अजिबात क्वेश्चन टॅगचं नाहीये, कारण त्यांनी क्वेश्चन टॅग ऑलरेडी बरोबर दिलेले आहेत. इथं फक्त येस नो भरायचे अर्थानुसार. हे ऍडवर्ब जे असतात ना, येस आणि नो, नॉट, नेव्हर, ह्याच्यामध्ये शिकू शकता तुम्ही, किंवा मग तुम्ही कुठे शिकू शकता याला नो या ऍडजेक्टिव्ह सोबत. परंतु ह्या क्वेश्चन टॅग मध्ये त्याचा काहीही संबंध नाही. असे आयोग प्रश्न फारच क्वचित तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ज्याला इंग्रजी कळतं किंवा ज्याला इंग्रजी बोलता येतं, समजतं, उमजतं, अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा प्रश्न आहे. याला ग्रामरचा टच बिलकुलच नाही, कारण ग्रामरचा टच हॅवंटचा हॅव, कॅनचा कांट आणि नथिंगचा इज देअर, असा एवढाच ग्रामर आहे याच्यामध्ये. येस नो भरण्याचे कौशल्य हे फक्त कशावर येऊ शकतं आपल्याला? ते वाक्य समजलंय का आपल्याला. म्हणजे जसं की यू हॅवंट मेट माय ब्रदर, तू माझ्या भावाला भेटला नाहीस, भेटलायस का तू? ते होतं नो नो नाही भेटलो, असं. ठीक आहे, त्यामुळे हा एक्सेप्शनल केस आहे. यू आर न्यू अराउंड हिअर. आता शॉर्टकट मध्ये लिहिलंय आर, शॉर्टकट मध्ये काय लिहिलंय? आर. मग सांगा आरचा क्वेश्चन काय होईल? आरंट. आरचा क्वेश्चन काय होईल? आरंट. बघा इथं आरंट यू, संपलं. 1 to 1 क्वेश्चन आहे, ASO 2017चा प्रश्न आहे, फुकटचा मार्क. यू आर न्यू, होकारते वाक्य, नकारते करा. आर असल्यामुळे इज येणार नाही, आर असल्यामुळे इज येणार नाही, आर असल्यामुळे आरच येईल, पण होकारचं वाक्य नकार होईल, आरंट यू. म्हणजे याच्यात काही नॉलेज नाही, याच्यात काही अभ्यास नाही, याच्यात फक्त माहिती, सराव. चला पुढचा प्रश्न. हा बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट? आय आस्क हिम वेअर डज ही वर्क. आता ऍडवर्बचा प्रश्न आहे. मध्ये जर डब्ल्यू शब्द आला तो क्वेश्चन येत नाही मित्रांनो. मध्ये जर डब्ल्यू शब्द आला तो क्वेश्चन येत नाही. ही हॅज अराइव्ड हिअर, इजंट ही. आता हॅज साठीचा क्वेश्चन टॅग कधी हॅज इजंट होणार नाही, त्यामुळे हे चुकलं. पुढं ही डायड ऑफ कोलेरा, ही डायड ऑफ कोलेरा. आता डायड होकारार्थी, त्यामुळे होकारार्थीच क्वेश्चन टॅग होणार नाही, 3 चुकलं. आय एम अ टीचर, अरंट आहे, हे मात्र करेक्ट येईल, कारण एमचा नकारार्थी क्वेश्चन टॅग करायचा आहे, तो अरंटच होईल. समजलं का? म्हणजे याच्यात क्वेश्चन टॅग नाहीये. एक रिलेटिव्ह ऍडवर्बचा प्रश्न आहे आणि 3 क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन आहेत. 3 क्वेश्चन टॅग आहेत, एक रिलेटिव्ह ऍडवर्ब आहे. रिलेटिव्ह ऍडवर्ब जर वाक्यात मध्ये असलं तर त्याला क्वेश्चन मार्क देता येत नाही. बाकीचे क्वेश्चन टॅग चुकीचे आहेत. हॅज साठी हॅजंट पाहिजे होतं, डायट साठी डिडंट पाहिजे होतं, एम साठी मात्र बरोबर दिले. हा प्रश्न तुम्हाला डिपार्टमेंट ASO 2017 मध्ये विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे, टेन्शन घेऊ नका. पुढे प्रश्न बघा. शी हार्डली एव्हर स्माइल्स. आता बघा, शी हार्डली एव्हर स्माइल. हार्डलीला पहिल्यांदा लक्षात ठेवायचा निगेटिव्ह सेन्स आहे. काय लक्षात ठेवायचं? निगेटिव्ह सेन्स आहे. म्हणजे होकार तुमचा स्माइल्स डज असणार आहे. स्माइल्स म्हणजे काय असणार? येस प्रत्यय लागल्यामुळे डज असणार आहे.
पण आता करता नेमकी डज शी लिव्ह का डझंट शी लिव्ह, कारण हा निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला होकारार्थीच क्वेश्चन झाला पाहिजे. मग डझंट कुठंच येणार नाही, डझंट गेलं, इजंट गेलं, इजचा काही संबंध नाही, इज तर दिलंच नाही तुम्हाला, त्यामुळे हे इज गेलं. राहिलं काय, शी हार्डली एव्हर स्माइल डज शी. काय घ्यायचं पाहिजे आपल्याला, डज शी. किती सोपे वाक्य बघा, STI 2016 मध्ये विचारलेला आहे. सोपाच आहे की नाही, एकदम सोपा प्रश्न. चला पुढे. यू नीड नॉट बी इन सच अ हरी, नीड यू. बघा इथं होकारार्थी आहे, नीड नॉट. नकारार्थी, त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल, नीड यू. करेक्ट आहे. यूज टू प्ले, यूज साठी डोंट लिहिता येईल का, नाही, यूज टू साठी काय लिहायला पाहिजे होतं, डिडंट. त्यामुळे बी चुकलं. कॉल द डॉक्टर, डोंट यू, तर कॉल द डॉक्टर साठी काय लिहिलं पाहिजे, विल यू, कारण ते आज्ञार्थी वाक्य आहे. काय ते आज्ञार्थी वाक्य, सी चुकलं. आणि लेट्स गो नाऊ, शाल वी, लेट्स साठी शाल वीच वापरतात, हे मात्र करेक्ट आहे. म्हणजे उत्तरात पाहिजे ए आणि डी करेक्ट. ए आणि डीचा ऑप्शन आहे का, हे बघा, ए आणि डीचा ऑप्शन, ए आणि डीचा ऑप्शन दिसला का. म्हणजे एक होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे, त्याचा क्वेश्चन टॅग नीड यू करेक्ट झाला. यूज टू हा भूतकाळ असल्यामुळे डोंट होणार नाही. कॉल द डॉक्टर हा आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचा विल यू व्हायला पाहिजे, डोंट नाही. लेट्सचा मात्र शाल वी क्वेश्चन टॅग होतो, करेक्ट. ए आणि डी ग्रामॅटिकली करेक्ट आहेत. हे वाक्य लिहित बसू नका, हे फक्त सराव करा आणि तुम्हाला PDF त्याचे मिळतेच, त्याच्यातूनच सराव करू शकतात. पुढे बघा, थँक हिम अकॉर्डिंग टू आवर कस्टम्स, चालीरीतीनुसार त्याला. थँक हे आज्ञार्थी वाक्य, थँक हे कसलं आज्ञार्थी वाक्य, थँक हे कसलं वाक्य पोरांनो, आज्ञार्थी वाक्य. बघा, थँक हे आज्ञार्थी वाक्य, क्रियापदन सुरू झालेलं वाक्य. मग आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू. बघा आता आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू, तर वोंट यू होणार नाही, डू यू होणार नाही, डोंट यू होणार नाही, काय होईल, विल यू. संपलं उत्तर नंबर 2. खाली चेक करायची गरज नाही, कारण सरळ सरळ वाक्य आज्ञार्थी आहे. थँक यू, थँक हिम अकॉर्डिंग टू आवर कस्टम, त्याला आपल्या चालीरीतीनुसार थँक यू म्हण, ही आज्ञा केली, मग डायरेक्ट विल यू पाहिजे. विल यू एकाच जाग्यावर, विल यू एकाच जाग्यावर. पुढे बघा, 17वा प्रश्न, एक्सरसाइज 2017चा. सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स, दे आरंट सॅटिस्फाईड. आता आरंटचा क्वेश्चन टॅग आर दे करेक्ट आहे. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, एमचा इजंट होत नाहीये, हा चुकला, म्हणजे बी चुकीचा आहे. कॉल द डॉक्टर, वोंट यू, विल यू पाहिजे, हा चुकला. लेट स्टार्ट, शाल वी बिलकुल आहे. आता काय विचारलं त्याने, इनकरेक्ट, मग बी आणि सी इनकरेक्ट आहे. बघा बी आणि सी कुठे आहे, हे बघा, बी आणि सी इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारले ना आपल्याला, मग आपल्याला बी आणि सी इनकरेक्ट आहे, कारण एमचा आरंट होतो आणि कॉल द डॉक्टरचा विल यू होईल, कारण ते आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू होतो. इतके सोपे वाक्य विचारतात परीक्षेमध्ये. बघा आता पुढे चला, 17वा क्वेश्चन, 18वा बघा. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, चूज द क्वेश्चन टॅग. मस्ट गो, मस्टचा काय होईल रे क्वेश्चन टॅग, मस्टंट वी, करेक्ट आहे. यू आरंट लिव्हिंग, आता आरंटचा क्वेश्चन टॅग आरंटच होणार नाही कधी, चुकला. यू कॅन ड्राईव्ह, कांट यू, बरोबर. लेट्स गो नाऊ, शाल वी, बरोबर. म्हणजे करेक्ट विचारलंय, ACD, ACD, ACD. कळलं का हे करेक्ट कसं आलं, ACD कळलं का, करेक्ट विचारलं ना. मग मस्टचा मस्टंट करेक्ट दिलाय, आरंटचा कधी आरंट होईल का क्वेश्चन टॅग, नाही होणार, चुकलं. कॅनचा कांट होईल, करेक्ट आहे. आणि लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय सांगितलं मी, शाल वी होतो, शाल वी करेक्ट आहे. तरी करेक्ट विचारलं, ACD, ACD. 2017 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आयोगाने. चला पुढचा प्रश्न बघा. चूज द ऑप्शन कंटेनिंग करेक्ट सेंटेन्सेस. पहा, फ्यू पीपल, फ्यूला नकारार्थ असतो, तुम्हाला माहिती आहे. फ्यूला नकारार्थ असल्यामुळं डिड दे करेक्ट आहे का, बिलकुल करेक्ट आहे, कारण पीपल साठी दे वापरावं लागेल. न्यू हा V2 आहे, V2चा क्वेश्चन टॅग डिड दे, पहिलं वाक्य करेक्ट. अ लिटलला पॉझिटिव्ह सेन्स असतो, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, हॅजचा क्वेश्चन टॅग हॅज इट, करेक्ट आहे. पण आता अ लिटल प्रोग्रेस हा पॉझिटिव्ह सेन्स आहे, तुम्ही ऍडजेक्टिव्हला शिकलात, मग इथं पाहिजे होता हॅझंट, हॅझंट काय पाहिजे होता, कारण अ लिटल हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं, कारण आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये पाहिलं होतं लिटलला नकारार्थ असतो, पण अ लिटलला होकार असतो. बघा, अ लिटल पॉझिटिव्ह असतो, जरा चेक करा ऍडजेक्टिव्ह मध्ये, त्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. वी कुड स्केअर्सली हिअर व्हॉट ही सेड, कुड वी, हा
हे स्केर्सलीला निगेटिव्ह सेन्स असतो, मग त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थीच झाला पाहिजे. मग होकारार्थी कुड बी झाला आहे, याचा अर्थ सी करेक्ट. म्हणजे आपल्याला बरोबर बरोबर पाहिजे ए आणि सी, ए आणि सी. करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग ASO 2017 मध्ये हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. ASO 2017 मध्ये. मित्रांनो, क्वेश्चन टॅग बद्दलची जी वाक्य येतं साधारण असतात, सोपे सोपे असतात. कुठेही तुम्हाला वाटत नसेल की लयच अवघड आहे, डोकेदुखी, फुकटचे मार्क असतात. चला पुढे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता याचा करेक्ट क्वेश्चन टॅग शोधायचा आपल्याला. वेल वी नीड अ मेनू लिस्ट. वी नीड हे काय V1 आहे आणि V1 मध्ये काय लपलंय डू आणि वेल वी नीड अ मेनू लिस्ट. आता डू हा वाक्याचा आहे, हो काय क्वेश्चन टॅग झाला, मग नको करतो येईल डोंट वी. बाबा डोंट वी इथं है ना. कळलं का कसा आणला क्वेश्चन टॅग. नीड म्हणजे V1 झालं, V1 चा क्वेश्चन टॅग डोंट वी करता. 21वा प्रश्न बघा. एव्हरीवन वॉर्न यू डिडंट दे. वॉर्न हा वाक्याचा V2 आहे, डिड येणार फिक्स. हे पूर्ण वाक्य होकारार्थी आहे म्हणून NT लागणार फिक्स. आणि एव्हरीवन साठी दे वापरतात असं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे डिडंट दे हे वाक्याचा क्वेश्चन टॅग करेक्ट. आय एम लिव्हिंग इन लंडन. आर यू. आय एम लिव्हिंग इन लंडन. आर यू नाही, अरंट आय पाहिजे होतं, हे चुकलं. कारण आयचा क्वेश्चन टॅग काय होतं अरंट आय, हे चुकलं. ओनली ए करेक्ट. करेक्ट विचारले, ओनली ए करेक्ट. फक्त सराव. क्वेश्चन टॅग जो आपण टॉपिक शिकतो किंवा क्वेश्चन टॅग जो आपण टॉपिक पाहिलाय त्याला नेमकी सरावमध्ये जास्त जास्त प्रॅक्टिस झाली ना. आता बघा, जो पहिला प्रश्न घेतला होता 4 वर्षी सेमच क्वेश्चन रिपीट केला आयोगानं, त्यामुळे याच्यातले प्रश्न रिपीट करू शकतात म्हणून आपण PYQचा मागे लागलेलो आहोत. ठीक आहे, अजून पुढे बघूया. विच ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो इज करेक्ट. ही हॅज मेट हिम. ही हॅजचा क्वेश्चन टॅग होईल हॅजंट. ही बिलकुल करेक्ट आहे, क्वेश्चन टॅग पहिला. ही गॉट फर्स्ट डिव्हिजन इजंट. आता गॉटला कधी इज वापरता येईल का, नाही, दुसरा गेला. ही गॉट फर्स्ट डिव्हिजन डिडंट. बिलकुल डिडंट करेक्ट येईल, कारण गॉट हा V2 आहे. म्हणजे याच्यात सुद्धा करेक्ट क्वेश्चन टॅग कोणता आहे, ए आणि सी वाला. मग ए आणि सी वाला बघायचं, ए आणि सी वाला. बिलकुल डोकं जास्त लावत बसायचं नाही. कशाचा क्वेश्चन टॅग काय होतं तसं दिलंय का बघायचं, डायरेक्ट उत्तर काढायचं. ठीक आहे, चला पुढे. कारण ह्याच्यात आपल्याला सराव करायचा फक्त. हे पहा, यू थॉट इट वॉज स्टील 6. थॉट पहिल्यांदा वाक्याचा V2 आहे. थॉट वाक्याचा V2 आहे, मग V2चाच क्वेश्चन टॅग करावा लागेल, पुढच्याचा क्वेश्चन टॅग नाही होणार. कारण वाक्याचा सब्जेक्ट प्लस पहिला जो काळ असतो तोच घ्यायचा क्वेश्चन टॅग. थॉट म्हणजे V2 म्हणजे डीड आणि डीडचा होईल डिडंट. इथं डिडंट आहे आणि यू वाक्याचा करता आहे, डिडंट यू. वॉजंट करायचं नाही, कारण ते दुसरे वाक्य आहे. पहिल्या वाक्याचाच क्वेश्चन टॅग होत असतो कधी बी वाक्यात. क्वेश्चन टॅग होताना नेहमी जे पहिलं वाक्य असतं ना त्याचा क्वेश्चन टॅग असतो, हे लक्षात ठेवायचं. इतके सहज सोपे मार्क तुम्हाला मिळून जातात क्वेश्चन टॅगचे. एव्हरीवन क्लॅप्ड. बघा क्वेश्चन, एव्हरीवन क्लॅप. आता तुम्हाला सांगितलं मी एव्हरीवन साठी नेहमी कोणता सर्वनाम वापरतात रे, दे. आणि क्लॅप्ड कोणता आहे, V2. होकारार्थी वाक्य, मग उत्तरात काय झालं पाहिजे, डिडंट आणि काय आलं पाहिजे, दे. काय आलं पाहिजे, डिडंट दे. मग आहे का डिडंट दे, बघा इथं डिडंट दे. इंजिनिअरिंग प्री 2015चा प्रश्न आहे, इंजिनिअरिंग प्री 2015चा. कारण क्लॅप्ड V2 झाला डीड. पहिल्यांदा डीड सगळीकडे का, इथं डीड नाही, इथं डीड नाही, इथं डीड नाही, संपलं. इथंच उत्तर आलं खरं तर, हे इथंच उत्तर आलं. डायरेक्ट डीड एकाच जागेवर. मग ते होकार बी बघू नका, नकार बी बघू नका, कारण उत्तरात डीड पाहिजे, डीड एकाच जागेवर, तेच उत्तर, संपला विषय. कधी कधी असं वाटत असं नाही, आले एवढ्या सोप्या प्रश्नपत्रिका असतात मग आपल्याला सुटत का नाही, का सुटत नाही, आपण प्रॅक्टिसमध्ये कमी असतो कदाचित, त्यामुळे. किंवा मग आपण ज्या पद्धतीने शिकायला पाहिजे
ज्याचा सेन्स लावला पाहिजे एक्झामचा तसा सेन्स लावत नाहीत, असे अनेक कारण असू शकतात. पण मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो, इथून पुढे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमचे मार्क्स जाण्याची काही शक्यता वाटत नाही मला. का नाही वाटत? मला तुमच्या डाऊट नाही. मी सांगितलं मला माझ्यावरती फुल कॉन्फिडन्स आहे, कारण एवढे वर्ष मी काय केलंय पुण्यामध्ये मला चांगलं माहिती आहे. आहे ना? रिझल्ट हा आपला कधी तुम्ही कुणालाही विचारा, कुठेही विचारा, रिझल्टला कधीही कमी नाही. आहे ना? ब्लॉकबस्टर रिझल्ट निघतात आपले. ठीक आहे? परीक्षा कोणतीही असो. मला आठवतच नाही अशी एक निकाल लागला आणि त्याच्यात आपला पोरगा पास झाला नाही, असं आठवलंच नाही. आतापर्यंतचा इतिहास 10 वर्षात कधीच झालं नाही, की निकाल लागला आणि तिथं आवनकर सरांच्या बॅचचा विद्यार्थी लागला नाही. असं होतच नाही कधी. कधी-कधी तर एकाच बॅचमधले एखादा ग्रुप असतो, अख्खाच्या अख्खा ग्रुप लागून जातो. असंही बऱ्याच वेळा घडलेलं आहे. माझी प्रामाणिक अपेक्षा आहे, जे तुम्ही आता माझं लेक्चर करत आहात, तुम्हाला कोणतीही मिळावी, पण आधी पोस्ट मिळावी. हट्ट नको मला डी-वाय-सी-पीच व्हायचं, डेप्युटी कलेक्टर्स नको. सध्याचा काळ असा आहे, की मला पोस्ट हवी. मग ती सरळ सेवेतून चालेल, एम-पी-सीतून चालेल, स्टाफ सिलेक्शनमधून चालेल, पण कोणती चालेल. सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण कोरोनाने शिकवलं आपल्याला. कोरोनामध्ये 2च लोक टिकले. जे उच्च बिझनेसमॅन आहेत त्यांचा टिकला आणि जो उच्च सर्व किंवा जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे तो टिकला. हातावरले पोट असणारा कंपनीत जाऊन काम करणाऱ्या लोकांचे काय हाल झाले हे तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत. सो try your best for government examinations, and if you are too much unfortunate, then start your own business. दोनच तुम्हाला गोष्टी सांगेल. एक तर सर्वोत्तम नोकरीचा ध्यास पकडा, नोकरी करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी उत्तम अभ्यास करा, एक लिमिटेड टाइम मध्ये अभ्यास करा. तुम्हाला वाटलं की माझ्या वयाचा विचार करता की आता इथून पुढे परीक्षा देणं योग्य नाही, लगेच बिझनेसला सुरू करा. उत्तम बिझनेस करा, नाहीतर चांगली नोकरी करा. नोकरी मात्र गव्हर्नमेंटचे प्राधान्य द्या. गव्हर्नमेंटच्याच नोकरीला प्राधान्य द्या. ठीक आहे, चला पुढे. 24वा प्रश्न, 25वा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे बघा 25वा. प्रश्न असा बघा, वाचून दाखवतो मी इथंच. प्रश्न वाचून दाखवतो, जरा प्रश्न बघा. यू कॅन ड्राईव्ह, तू गाडी चालू शकतोस. यू कॅन ड्राईव्ह, कॅनचा क्वेश्चन टाका होईना, डायरेक्टच कांट यू. कुठं बघा कांट यू आहे काय बघा, इथंच आहे पहिल्यांदाच कांट यू. पहिलं बघायचीच गरज नाही. डोंट टन वोंटचा काही संबंध नाही आणि होकार असल्यामुळे कांट यू होईल क्वेश्चन टॅग. चला पुढं, फुकटचा मार्क आहे हा. 26वा प्रश्न, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. आय हेल्प यू इमिडिएटली. बघा आता हेल्प हा विटू आहे. हेल्प काय विटू म्हणजे पहिल्यांदा डीड बघा. इथं नोचा संबंध नाही, इथं इथचा संबंध नाही, डीड आहे. पण हा वाक्य होकारते असल्यामुळे क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. मग डिडंट बघा, डिडंट इथं आहे. है ना, सोपंच आहे का अवघड वाटतं पोरांनो क्वेश्चन टॅग? काही अवघड नाही, म्हणजे सरळ मार्क पडणार आहे तुम्हाला. याचा लई अभ्यास बी करू नका. पण तुम्हाला मग इतक्या वेळ झाला तुम्ही का घेताय? आपलं प्रॅक्टिस होणं गरजेचं, सराव होणं, आणि आयोगाचे प्रश्न येतात ना, त्यामुळे ते रिपीट होऊ शकतात म्हणून घेतोय. पुढचा प्रश्न बघा. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो सांगा. मी तुम्हाला स्टार पॉईंट मध्ये दिलंय. लेट्सचा क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आपल्याला कशाने करावा लागतो? होकार असो नाही तर वाक्य नकार असो, शाल वीनेच करावा लागतो. शाल वी कुठं आहे? इथं हॅव आहे, इथं हॅव आहे, इथं शुड आहे, इथं शाल वी आहे. करेक्ट. एसओ 2015 मध्ये विचारलेला प्रश्न, लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. मग त्याचा क्वेश्चन झाला शाल वी, कारण लेट्सचा वाक्याचा क्वेश्चन टॅग होतो शाल वी होतो. चला. सो लेडीज अँड जेंटलमन, हा इतका सोपा टॉपिक होता आपल्याला क्वेश्चन टॅगचा, की आपल्याला त्याच्यावर फार काही मेहनत घ्यायची गरज लागत नाही. एक टिपिकल थेरोटिकल थोडासा माहिती आहे, आणि ती टिपिकल थेरोटिकल माहिती घेतली की क्वेश्चन टॅगचे मार्क आपले कधीही चुकत नाहीत. आय होप दॅट मित्रांनो, हा छोटा टॉपिक होता. सिंगल म्हणजे ऑफलाईनला तर आपण फक्त चर्चेत 15-20 मिनिटातच क्वेश्चन टॅग संपवतो हा. ठीक आहे. तर क्वेश्चन टॅगचे तुमचे मार्क जाणार नाहीत. इन केस तुम्हाला काही डाऊट वाटला तर ते तुम्हाला सगळ्यांना माझा नंबर माहिती आहे ना, तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवरती तुमचा क्वेश्चन व्यवस्थित पाठवला की मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप दॅट मित्रांनो, इतर टॉपिक सारखा क्वेश्चन टॅग जो की साधा सरळ सोपा टॉपिक आहे, 1 लेक्चर टॉपिक आहे, तुम्हाला समजला असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. आजच्या सेशनसाठी मी इथंच थांबू. पुन्हा भेटूया न्यू सेशनमध्ये न्यू टॉपिक सहित. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, हो अधिकारी.
तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवंतकर सर आणि माझी पूर्ण फिनिक्स टीम नेहमी तुमच्यासोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू. सी यू सून. बाय बाय.